जननायक बिरसा मुंडा यांचं प्रतिमा पूजन करताना आदरणीय आमदार श्री अक्षादादा पण आदरणीय सर्व मान्य त्यांचे म्हणणं होता का दादा लवकरच्या लवकर आमसभा घ्या आणि या धडगाव तालुक्यामध्ये काही वर्षापासून कामे चालू आहे, कोणता विकास होत नाही किंवा काम मंजुरी असताना काम करत नाही किंवा जे कर्मचारी आहे ते शिक्षक असेल, ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, भारतचे अधिकारी असेल किंवा नर्सा डॉक्टरचे असेल ते स्थानिक ठिकाणी राहायला पाहिजे आणि म्हणून लवकर ते लवकर आमसभा तुम्ही घ्या असं होतं पहिले काय कारणात ते आपण दुसरं लावून आपल्याला झाले माझे सर्व कर्मचारी लवकर आहे जे विषय आहे जे विषयावर आपण विचारू त्याच्या पद्धतीचे उत्तर द्यायचे आहे। जो अधिकारी नाही जो गैरहजर अधिकारी राहतील त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि जे बोलताना माहिती देताना चुकीची माहिती देणारा अधिकारी असेल त्याच्यावर सुद्धा कारवाई होणार आणि म्हणून जे आमचे जळगाव तालुक्याचे जे प्रजा आलेली आहे त्यांची अपेक्षा आहे आमच्या भागात हे नाही झाला ते नाही झालं ते काम मंजूर असेल तर काम केलं नाही ते एमईसीचे विषय असेल, आरोग्याचे विषय असेल, बीएनसीचे विषय असेल किंवा भारतचे विषय असेल किंवा जलजीवन मिशनचे विषय असेल, सर्व विषय धरून आपण इथे चर्चा करणार आहे आणि म्हणून उत्तर देताना उत्तर त्या पद्धतीने एक सरपंचाने विचारलं किंवा सामान्य नागरिकने विचारल्यानंतर ते उत्तर आपल्याला जो खरं आहे ते द्यायचे आहे। खोटे बोललाय आणि ते जर आढळून आलं तर निश्चित त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, त्याची नोंद घ्यायला पाहिजे आणि म्हणून आजचे जे विषय आपले सुरुवातीचे आहे सुरुवातीपासून ते विषय आता आपण सुरुवात करू कारण उशीर झालो आहोत। जे जे विषय घेतला गेला तो अधिकारी नाही असेल तर त्याची नोंद घ्या कारण आपण त्याच्या का अडचणी झाले त्याच्यावर लागेल कारवाई प्रस्तावित करण्याचं आपल्याला चांगलं पडेल। म्हणून या जळगाव तालुक्यामधले जे विकास कामे आहेत ते आपल्याला चांगले करून घ्यायचे आहे आणि जो अधिकारी जो कर्मचारी ज्याला वाटत असेल मी घरी बसून काम करून घेईन तर तो कायमच्या घरी राहून जाईल याची नोंद सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे। याच्या पुढचं डिपार्टमेंट आहे तहसील ऑफिस, तहसील कार्यालय। सर आपल्या या तहसील कार्यालयामार्फत गेल्या 3 वर्षापासून ज्या विविध योजना आपल्या राबवल्या जातात जसं संजय गांधी निराधार योजना आहे त्याच्यात किती लाभार्थ्यांना लाभ मिळतो आहे अशा वेगवेगळ्या ज्या योजना असतात त्याची माहिती तुम्ही या ठिकाणी द्या। तहसीलदार साहब को केनो भी काम आपको वडलो गए किंवा तुम्हा की नहीं देतो गए तो तुमो हम जो कोमा गए आ तुमसे देता तुम्हारी माहिती तुम आपको भाषण को बोलो हां मराठी बोलता है मराठी दो विषय भी तो भूतो साहेब बोले साहेब हमारी काम आहे काढणार आहे ते 7-12 पासून मी खूप चांगली योजना तहसील ऑफिसून घेते आहे फक्त आपण फोन पासून बाकी जाते तो विषय आपने बनवलो आहे तो आता हम ऑनलाइन हमने का पूछना तुमने पूरा अधिकार है उन्होंने के अधिकारी ऊपर से कि ये हम पोखरा दिए मैंने तो आज पहले तो विषय तुमने मानलो करते हैं आमच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये महसूल मंत्री यांनी एक महत्त्वाची योजना सर्व जिवंत सातबार म्हणून जी योजना आणलेली आहे त्याच्यामध्ये जे मयत शेतकरी असतील त्यांनी जी जिवंत सातबारा तयार करण्यासाठी स्वतंत्र एक मोहीम राबवली आहे। या मोहिमेमध्ये जवळजवळ आमचे
1122 माहिती सांभाळणार आहे. त्यांची माहिती गोळा करणे सुरू आहे आणि ते अपलोड करून जे वारस लावण्याचे काम मध्ये घेतलेले आहे. आणि एक विशेष मोहीम म्हणजे आता शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 25-26 या वर्षासाठी एक छत्रपती शिवाजी महाराज अभियान म्हणून एक आम्ही राबवत आहे. या अभियानामध्ये दाखल्यांचे ज्या सर्कल वाईज आम्ही जे कार्यक्रम आखले होते, चुलबड, रोजमाळ आणि काकरदा, तोरणमाळ आणि शेवटचा कॅम्प आम्ही का प्रलंबित ठेवला आहे, तो रोजमाळ बुद्रुक जळगावचा प्रलंबित ठेवला आहे, तो आम्ही त्याचे नियोजन करीत आहोत. तर याचा फायदा जे शैक्षणिक विद्यार्थी आहे त्याने या उत्पन्नाचे दाखले किंवा इतर कोणतेही डोमेसाईल वगैरे यांचे आम्ही नियोजन करून तारीख जाहीर करणार आहे आणि प्रसिद्धी देणार. त्याद्वारे विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आव्हान आहे. संजय गांधीचे नायब तहसीलदार असेल त्याने यावं. साठी 5 क्लास रेती मोफत दिले, पण आपलं सर्कल आणि कॉलेज डिपार्टमेंट आमच्या लोकांचे कंटर वगैरे आपण सहज पकडतात. आपल्या याच्यात पण येत नसतील तरी आपण पकडतात. दुसरा विषय, खेड्यावरून लोक येत असतात रेशन कार्ड साठी, आपल्या ऑफिसमध्ये कर्मचारी नसतात. त्याच्यानंतर इथून आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघी संयुक्त हर घर जल योजना राबवते. तर प्रत्येक घरापर्यंत कनेक्शन देऊन पाणी द्यायला पाहिजे, हे तुमच्या नियोजनामध्ये असलं पाहिजे. परंतु तुम्ही फक्त त्या ठिकाणी कनेक्शन दाखवून खोटे बिले सादर करून लोकांची फसवणूक करताना दिसत आहे. आणि तुमचे ठेकेदार उत्तर काय देतात की तुमचे 2 पाडे समाविष्ट नाही म्हणून, आणि मग या ठिकाणी बिलं काढली तेव्हा 2 पाडे का पण ऍड केले. या ठिकाणी तुमचे इंजिनियर त्यांना विचारा की होळीपाडा सुटलेला आहे, पाटील पाडा सुटलेला आहे, त्या ठिकाणी कनेक्शन नाही आहे. मग तुम्ही बिलं जेव्हा सादर केली त्याच्यामध्ये समाविष्ट पाडा का बरं आहे? आता सांगा मॅडम, त्या विहिरीमध्ये पाणीच नाही आहे आणि तुमच्या ठेकेदाराने ते बिल 1,42 लाखाचं काढून घेतलंय. आणि त्या ठिकाणी बघा ना तुम्ही, सध्या परिस्थिती 100% पूर्ण म्हणून तुम्ही दाखवलेली आहे. या ठिकाणी हे बघा, तुम्ही 100% पूर्ण म्हणून दाखवलेली, त्या ठिकाणी बघा ना तुम्ही. मॅडम काय मी कागदपत्राचा आधारावर बोलतोय, तुम्ही काम पूर्ण दाखवताय तुमचं. किती दिला आणि 16 प्लॉटने केले मॅडम. जवळजवळ 6 उमराणी ग्रामपंचायत मध्ये, त्याला फक्त तुम्ही टाकी ठेवलेली आहे आणि कनेक्शन केलेलं आहे, मोटर सुद्धा त्यामध्ये जोडलेले नाही. मग 100% काम पूर्ण का दाखवलं? तुमच्या साईड इंजिनियरला विचारा त्या ठिकाणी कनेक्शन आहेत का उमराणीला 2-3 पाटील पाडा आणि होळीपाड्यामध्ये कनेक्शन केलंय का? मग समाविष्ट पाडा का केलेला आहे त्या ठिकाणी? मी दोघी मध्ये मानतोय, लहान उमराणीला तुम्ही पाईपलाईन केली बरोबर, काय काय त्या ठिकाणी नळ्या लावलेल्या आहेत बरोबर, कनेक्शन केलं नळ कनेक्शन, आणि तुम्ही स्पॉटला जागा त्या नळ्या फुटलेल्या तिथं
प्रत्यक्षात त्या नद्या फुटून गेल्या, त्याच्यामध्ये पाणी तरी कसं येणार? त्याला नळ तर लावलेलं नाही, तो ठेकेदार तिथे चमकत नाही. जो व्यक्तीला पाणी पुरवठा योजनेचं लावून पूर्ण उमराने बघून घ्या तुम्ही, मध्ये पाणी नाही आहे. आता आपण वाद करण्यापेक्षा एक तारीख आपण त्या तारखेला तुम्ही स्वतः तिथे जाऊन काय पोझिशन आहे, काय परिस्थिती सगळं तिथे येतो. ठेकेदार नाही बोलून घ्या, कोण आहे ठेकेदार सांगा, केव्हा यायच्या. शीतल बिल्डिंग म्हटलं ठेकेदार कोण आहे त्यांना तुम्ही ब्लॅकलिस्ट करा. नुसतं नावाला ठेकेदार म्हणून नियुक्त केलेले बॅनरवर छापलेले त्याचं नाव तो दिसतो तरी कुठे. आमल्याचं पण आहे का? हे बघा, आमल्या ग्रामपंचायतीची पण तीच परिस्थिती आहे, पूर्ण तालुक्यामध्ये ती परिस्थिती आहे. फक्त कोट्यवधीचे कामं तुम्ही बॅनर लावा, फोटो काढा, बस तेवढंच काम तुमचं जलजीवनचं दिसतंय. पाणी प्रत्यक्षात नळमध्ये एकाचं पण आलेलं नाही. ही खरी परिस्थिती आहे जळगाव तालुक्याची. तेव्हा मी सांगता आहे ना, मला एक विनंती आहे. तोरंगाड साईडला सात गाव आहे. काही गावांना जुने टाकून आणि पाणी देते आणि बळीबाजी पाळायला एक पुढे करायला लावलेला तिथल्या स्थानिक लोकांना. आणि एक आहे का? ते नाही आहे. 15 तारखेला ठेवा. 15 तारखेला 11 वाजता कुठे ठेवणार? ठेवायचं करा. इथे ठेवता का तुमचं आहे. तुम्ही मला बरोबर कुठे ठेवायचं? 11 वाजता 15 तारखेला एवढे आपले जेवढे जलजीवन मिशनचे विषय आहेत 15 तारखेला आपण त्याच्यानंतर येणाऱ्या विभागांचं नाव सांगतो. त्याच्यानंतर सतरा तारीख नोंद करून घ्या. 17 तारीख मग राहू दे. त्याला पुढचा विषय शांतता ठेवा. शांतता फक्त 2 मिनिट. आता फक्त 2 मिनिट मला 15 तारखेला फोटो जलजीवन मिशन आणि आपण सेवक राहू. विषय दुसरा राहणार नाही. ठेकेदार समोर राहते, इंजिनियर समोर राहते,
सरपंच सगळे जे मागणी आहे ते सुद्धा कबूल करून घ्या. साहेब तुमचे कुठले कुठले रस्त्यावर कामं सुरू आहेत त्याची माहिती द्या. साहेब ते तुम्हाला मी नेक्स्ट हाऊसला आपण ज्यावेळेला विचारलं निखिल गोरावकर रस्त्याचे काम सुरू आहे मागच्या 2 वर्षापासून. तर तुमच्या इन्स्टिट्यूटला मटेरियल कुठलं वापरायचे आहे त्याची माहिती हवी. बरंच काम आहे आता, भरपूर काम आहे. तुम्ही इकडे येऊन जा. बघा हे सभा तुमच्यासाठी आहे. आम्ही तेव्हा यांना केव्हाही बोलवलं ना, रात्री बोलत येईल अधिकारी. काल तुमच्यासाठी आहे, बसून ऐकून घ्या. जे विषय असेल ते तुम्ही इथे विचारा, हे अधिकारी उत्तर देतील. त्यांना आपण विचारून घेऊ. पण तुम्ही मोकाटच करणार तर कसं काय करणार? आपल्या भागात काय काय कामे चालू, जसा तो जीवन विसर्ज होता, सगळे उठले पण आपण त्याची विसर्जन केला. आता 3 देशवर रस्ते आहेत, 5-5 वर्ष झाले तेव्हापासून चालू आहे. का फायनल झाले? तर ते तुमच्याकडे जे रस्ते असेल ते उठून तुम्ही सांगा. तुम्ही कोका करणार तर मग आम्ही काय बोलणार नाही. तिथे काय आता सांगितलं तिकडे या, आता तुम्हाला आता येऊन जाईल, तिथे बातमी येऊन जाईल. हे खास तुमच्यासाठी आहे. पद्धतशीर ते विषय विचारा, कसं काम करतात, काय काम करतात, किती इस्टिमेट आहे, किती किलोमीटर लाभ आहे हे विचारा, किंवा मंजूर आहे हे विचारा. पण आपणच कोका करणार मग काय त्याला अर्थ दिसत नाही. म्हणून शांतता ठेवा. हे काही घरी आमचा होत नाही. आता तुमच्या दरवर्षी होत असेल म्हणून तुम्हाला माहिती आहे. आता मी नवीन आहे, एक वेळा तीर्थ तारपा घेतलं होतं. आता आमदार म्हणून तुम्ही निवडून दिलं म्हणून सभा ठेवली आहे. आता याच्या आधी किती झाले ते मला काही माहिती नाही. 2 वर्षामध्ये 1 वर्षात 2 तरी होत असेल. आता सांगतो ठेवा, एक माझी विनंती आहे. आणि विचारून घ्या अधिकाऱ्यांकडून काय काम करून घ्यायचे आहे ते तुम्ही मांडणार, व्यवस्थित ते विषय नोंद होणार. ते बसले आहे करणार आहे. तुम्हाला वाटत फक्त कोका करता विषय मांडता असं नाही. तुम्ही जे विषय मांडता ना ते तिथे नोंद होता. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आपण पद्धतशीर विषय मांडा, समजून घ्या. हे सभा का घेतली हे आपल्यासाठी आहे. आपल्या भागात काय काय कामे असे कागदावर चालू आहे. आता चेतन दादा सांगत होते तेवढे पैसे काढून घेतले कागदावर आहे, तर ते आपल्याला फेरी टेक्निकल मध्ये काढले आहे किंवा नाही, आणि काढले असेल तर त्या एजन्सीवर आपण कारवाई करू. आणि त्याच्यासाठी हे सभा म्हणून आहे. देशवाचे अधिकारी आहेत, त्याला विचारता तुम्ही सर्व समजून घ्या विषय.
असं वर आपल्या रस्त्यावर तुमचे जे एस्टिमेट असते त्या एस्टिमेट प्रमाणे तुम्ही कुठला लिफ्ट दिलाय, कुठला मटेरियल वापरतो त्याचे उत्तर द्या. मग तिथे जे मटेरियल जे वापरतोय मग तिथूनच जवळजवळ ती खडी काढलेली भारे क्षेत्राच्या हातीमधून तुम्ही ती खडी काढून तिथे वापरलेली मग त्याचे कसं करणार आहे तुम्ही? काय डब्ल्यूपीएम जे केलंय ती खाली विषय काढतात. खाली तुमची लोक नसते मला मान्य आहे, वरती जे केलेली त्याचे काय? आताही तुम्हाला 4 तास पूर्वी आपली चर्चा झाली की आता चला आपण ते बघून घेऊ. आता ग्रेश मटेरियल तुम्हाला वापरायचं आहे. ग्रेश मटेरियल तिथे एक खडी सुद्धा वापरलेली नाही. दुसऱ्या याच्यावर तुम्हाला जे ग्रेश मटेरियलची बारीक तुकडी असते ती वापरायची अधिकार नसताना ते वापरलं जात आहे त्याच्यात जे कॉम्प्रेट करतोय त्याच्यात आणि स्थानिक नाण्याची वाळू वापरतोय. इस्टिमेटला तुमचे लीड कुठला आहे? 1 किलोमीटर कॉम्प्रेट करताना तुम्ही 1.25 कोटी रुपये खर्च करता आणि तिथे स्थानिक मटेरियल वापरताय म्हणजे तुमच्या जागे बांधले का त्याच्यात? हा माल बस लागतो तुमच्यावर. तिथे झाला आपण एकदा विजिट दिली त्या वेळेला जे याचे ढाबळण्याचे काम सुरू होतं त्यात दगडे भरले जात होते. काल पण दगडे भरले जात होते. काय सुधारणा केली? गावच्या लोकांनी विरोध केला तरी त्याच्यावर काय फरक पडला नाही. मग त्यापेक्षा तुम्ही असं करा, काम करू नका, अशीच बिलं गावात करून टाका म्हणजे आमची बी कॉन्ट्रॅक्ट मिळून जाईल, तुमचा बी. तुमची जबाबदारी काय? तुमचे काय प्रश्न साहेब? तुमची प्रश्न काय आहे? मग तुम्ही काय करता? ते कात्रीचे काम सुरू आहे, ते कात्रीचे काम किती तुम्ही डांबरीकरण कसं झालं काय? डांबर किती त्याच्यात किती इंच तुम्ही डांबरला लीड टाकला जातोय? तुमचे जेवढेही काम चालू आहे सगळं त्या तुमच्या पद्धतीने चालू आहे. एकही काम असं चांगलं नाहीये. तुम्ही त्या नियुक्ती करून आपल्याला काय करणार मला त्याच्या उत्तर द्या. काय करणार तुम्ही सांगा. मग आमच्या पद्धतीने काय करायचं? पापराची जागा आहे, खडी तिथेच पडलेली आहे, रोडवरच आहे. काय तुमच्या बद्दल अजिबात नाही. वाळू बी तुम्हाला कुठली वापरायचा अधिकार नाही, इथले वाळू वापरायचा अधिकार नाही. पाखाची वर एखादी खडी सफेद खडी जोर केला का ती चुरा होऊन जाते. माहिती वापरायचं त्याची रिपोर्ट कसा असतो तुमचा? तुम्ही टेस्टिंग रिपोर्ट तुमच्याच असतो. 3 ते 6 वाजता दुसरं ते कोणाचं नाही. मॉडेल गावचे ते घ्या कोणाचा कसला म्हटलं साहेबांचा रस्ता तो पण याच्यावर तुम्ही घ्या लोक सांगा. आमच्याजवळ पण टाईम नाही. तिथे जायचं, तिथे सांगितलेलं ते जर निघालं नाही तर तुम्ही सांगाल ते मला माहिती आहे आणि मी सांगतोय निघालं तर तुम्हाला काय करायचं सांगा. मला काम सुरू इथे कॉन्ट्रॅक्टचे चालू त्याचे काय नवीन मटेरियल असतात. हे नगर आकर्षक आहे माझ्यासोबत काम
काय म्हणतात त्यांना यांनी ते रेशनची जी बुकली ना ती टाकलेली अति वापरून राहिले. तिथली स्थानिक वाळू आणि ती खडी असे वापरतात. यांना ती बुकली वापरायचे अधिकार नाही. स्थानिक वाळू वापरायच्या पण नाही. तुमच्या दृष्टीपेक्षा किती किलोमीटरची किती जाईल किती किलोमीटरची आहे 10 एस्टिमेट वाचून दाखवताना माहिती पडेल किती किलोमीटरचा आहे. माझ्यापर्यंत तुम्ही करून घेतलं ते करायचं आता होणार नाही. जरी आमदार साहेबांना समजावलं येते आम्हाला विजिट करते आम्ही तुमच्याकडे हात तरी मागून राहिलो. ललित यांचा जो कॉन्ट्रॅक्टर त्याच्या सुपरवायझर करेल तो सांगतो की आमचे सर्व अधिकारी काय करून घेणार ते तुमच्या लोकांना सांगत होते मीडियासमोर दिला. तुम्हाला आमच्या गावाला येऊन काम करायला तुम्ही म्हणून आमच्याकडे आम्ही दोघांनी तुम्हाला आम्ही काही डिमांड तुमच्यावर काय केलं पाहिजे. या लोकांना समजून द्यायचं लोकांना ते रस्त्यावर आता दादा कालच जाऊन आहे. कालची गोष्ट आहे. आम्ही लग्नात आलो होतो माझ्या अध्यक्ष साहेबांना. जर एक कळकळीने एवढं सांगता आहे आणि तुम्ही सांगता बदल केलं की याच्या अर्थ तुम्ही खोटा बोलू आहे. म्हणून आपल्याला हे मिटिंग झाल्यानंतर आपण स्वतः तिथे मिटिंग मारून काय परिस्थिती आहे तिथे असेल तर तिथे कारवाई होतील. चिंतावर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. तो ठेकेदार कोण आहे काय आहे तो तिथे बघतील. पण आपली जबाबदारी आपण एक इंजिनियर म्हणून गव्हर्नमेंटच्या माणसे आहे. आपली जबाबदारी आहे व्यवस्थित काम करून घ्यायचे. ते सगळी परिस्थिती टी व्हीवर आला पेपरामध्ये आला तरी जर बदल नाही होत असेल तरी योग्य नाही. आता तुमच्या पीएमजेशिवायचे जे विषय केला एक बी ठिकाणा नाही तुमच्या. काल आम्ही इथे सुपटला लग्नात आलो होतो. तिकडे जे खोडी आहेत ते सुद्धा असे रोड केल्यानंतर फुटून द्या. आता कांडरीचे दाखवले म्हणजे फदरमध्ये खोदून डायरेक्ट ते चिंचवी टाकायचे दोन्ही करून द्यायचे. त्याला जर बळीकरण दाखवलं असेल तर हे योग्य नाही. पुढं काढून टाका ते. तर म्हणून इथून आणि मीटिंग संपल्यानंतर आपण स्वतः तिथे जाऊ स्वतः पाणी करून घेऊ. विचारचे त्याच्यामध्ये दादा सांगतात ते टीचर त्याच्यात आढळून आलं त्या साईडवरच्या इंजिनियरला जागावर सेन्सर आहे मागणी तहसीलदार साहेबांचे व्हिडिओ आहे. आपण ते सुद्धा शासनाकडे मागणी करू आणि जो संबंधित एजन्सी आहे त्याच्यावर सुद्धा कारवाईची मागणी करू. काय दिल्या केसमध्ये टाका असं जर काम करत असेल तर. कारण आपण सर्व जालना साहेब करू. स्थळे काय करायचे पक्की गाडी पण त्यांची तिथे कच्ची बोलते जाते ना.
का वापरलं जातं काय का तुम्ही होऊन गेलो तुमचं गणित आपण किती कामात टाकून चाललं नाही आता व्यवस्था करायची आहे दादा इथे डेव्हलपमेंट पीएमच्यासाठी काम चालू आहे प्रधानमंत्री सडक योजनांचे मुख्यमंत्री तीच परिस्थिती आहे ते कालची तीच परिस्थिती आहे जेवढं याला खर्च द्यायचं असेल 8-6 युनिटचे असेल तरी 300 देतात आता आम्हाला ते पण कमी वापरतात 10 मिनिट आधी तो जो होता खाजगीकरण होता तो त्यांनी रोडच्या नावाने असं खाजगीकरण करून टाकलं. ठीक आहे त्या इमारतीचे त्यांनी केलं ठीक आहे त्यांनी खोदलं तर होतं नंतर शिवाजी डायरेक्ट करून टाकलं पण त्यानंतर त्यांचे लोक येत असते मग त्यांनी म्हणजे मोडी बांधकाम करून दिली म्हणजे जवळजवळ आम्हाला 1 वर्ष प्लस झालं की राणीपुरमला बस जात नाही आम्ही जवळजवळ 1,500च्या वरती आमची लोकसंख्या आहे बस व्यवस्थापक तिथे आलेलं आहे त्यांना आम्ही 2-3 एजंटही दिलेले बस सेवा चालू करायची म्हणून पण रस्ताभावी त्यांनी ते काही सुरू केलं नाही तर यांना वारंवार सांगून मी यांनी दुर्लक्ष केलं 1.5 वर्ष झाले साहेब आमच्या गावामध्ये बस सेवा नाही त्या कालावधीमध्ये पोरं इथे जुन्या जगाव गडगाव शाळेमध्ये पायी तिथं येजा पूर्ण वर्ष पण त्याच्यावर त्या कामाकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं आणि अजून तिथं फक्त काही टाकलेली आहे 1 वर्ष गोष्टी झालं आहे डांबरीकरण करताना आवाज नाही आहे पुढे तर कधीही टाकली नाही फक्त राजकीय पास केलं नाही आहे ही प्रोग्रेस आहे 1 वर्ष ही काम करण्याची ही प्रोग्रेस आहे का दादा पीएम केशवाय जे आहे ना यावर आजपर्यंत एसटी चाललेलीच नाही वरवर हा रस्ता तुम्ही केला 10 वर्षापूर्वी गौरवाला गेला 10 वर्षापूर्वी एसटी केली कधी त्या रस्त्यावर सांगा एखाद्या रस्ता एसटी केली असेल तुम्ही जेवढं कामं केली एकही या गावाला एसटी केली नाही मग अशी तरी परिस्थिती उमराणी आमला या हा रस्ता केलाय 10 वर्ष जास्त झालं त्या रस्त्याची एसटी गेली नाही तुम्ही जाता त्या रस्त्यावर तुम्ही एसटी बघितली दादा जेवढे पीएम देशात देशाचे काम होते आजपर्यंत त्या गावाला एसटी गेलेली नाही रोडावर किती साफ केलेले 2 वर्षापासून तुम्ही जे सांगत होते ना तेव्हा आमच्या 43 लोकांकडून तुम्ही दाखल झाले ते रस्त्यांचे आंदोलन आम्ही केले आता कोण जात नाही असं ते आहे मग काय कसं आहे ते देशोधणार काही सांगा ना लोकांना कोण द्या काय सामान्य काम केलंय त्याला किती वर्ष झालंय 5 वर्ष झाले
करून काम देऊ शकतो.
सुरू आहे. आहे जीएसटी बिल साठी जीएसटी बिल अजून आलेलं नाही. सगळ्यांनी जीएसटी बिल साठी 1 वर्ष आधी दिलेलं आहे आपल्याकडे फाईलला. नाही माझ्याकडे नाही आले. माझ्याकडे फक्त 5 म्हणजे 5 कामे फक्त 2 म्हणजे कोणाकडे दिले हे खरं नाही. इथं ते सर्वेक्षण म्हणून सांगतोय झालेलं आहे. जर सगळे पिढे असलेल्यांना खोटा बोलत असेल खात्री करा. जर ते आढळलेले खोटा बोलत असेल तर तिथून नाका तिथे जाईल तिथे काम करतील असा कर्मचारी नको. लोकांना काम पाहिजे, विकास पाहिजे, या भागाला मजुरी पाहिजे, रोजगार पाहिजे, याच्यासाठी महाराष्ट्र कर्मी आहे. आणि जर तुम्ही देशीचे तिथे सांगता संबंधित आहे पंचायत समिती सदस्य आहे ते खोटं बोलणार का? मग खात्री करा. कालच्या काळ खात्री करा तर एसटीचे बिल तुम्हाला ऐकून टाकेल. एसटीचे बिल तुमच्याकडे भेटले मग कारवाई करून टाका. असं पिठे ठेवायचे कोणी असेल. साहेब एवढं उत्कृष्ट काम झालंय ते सर्व ठिकाणी कामं झाली पण आपली पार्टी एजन्सी आणि आपली त्याच्यामुळे आतापर्यंत तिकडे सर तिकडे साईडला मी काय सांगतो लिस्ट घ्या. जेवढे काम असेल तुम्ही स्वतः लक्षात येऊन या 3-4 दिवसामध्ये क्लिअर करून घ्या. हे काम झालेले आहे. आता 3 वर्ष कमी नाही. महाराष्ट्र कर्मचाऱ्यांमध्ये जर एखाद काम केलं असेल तर तुम्ही कुठे गेला असेल असं त्या म्हणून तुम्ही पाहणी करा. सगळे लिस्ट घ्या आणि मग ते ताबडतोब करून घ्या आणि ते बंद करून मग जोपर्यंत कोणी राहत नाही उद्या येणार नाही. माझे 2 वर्ष आधी पैसे बाकी आहे साहेब 2 वर्ष आधी त्यांचे मी स्वतः चालू केली होती. आतापर्यंत साहेबांना माहिती माझं काम पूर्ण झालेलं आहे. पण
आता राष्ट्राची सिंधुनगर ग्रामपंचायत 9 विहिरी आहे सिंधुनगर ग्रामपंचायत हो काही त्यापैकी 2 विहिरीचं बांधकाम पूर्ण करून टाकलेलं आहे आणि 7 विहिरी खोदकाम करून 2 वर्ष झाले आता ते वारंवार पावसामुळे पण फुलून जाते परत खोदकाम करता आम्ही परत फुलून जाते आता पाऊस आता चालू होणार आहे परत फुलून जायचे आणि मस्टर आम्ही काढतो काही अगोदर ते अकाउंटचे प्रॉब्लेम होते त्यामुळे झिरो होत होते ते आधार चेक लोकांना त्यामुळे काही प्रॉब्लेम होते त्यावेळेस आम्ही समजून घेतलेलं पण आता सगळे जॉब कार्ड ओके आहे आणि जवळपास इतक्या विहिरी मागून 20 लोकांसाठी जॉब कार्ड रेडी केला आहे अकाउंट सगळे रेडी आहे तरी आपल्याकडनं फक्त 10 लोकांचे मस्टर काढतात आता आणि ते पण 6 दिवसाचं मस्टर काढतात आमच्या विहिरीत 2 वर्ष झाले खोदून आता वारंवार तिकडे आम्ही ते मजूर लावू करतात आणि 10च्या वर एक ही 11 वर्ष नाही झाले तरी आमचे मस्टर फी केले जातात झिरो मागे आता माझ्याकडे बुक आहे बांधकामाची बुक आहे आणि आता पण विहिरीचे सगळे फोटो पडले आहेत ते झिरो झाले ते पण आहे आणि आता लेटेस्ट आता मस्टर काढतो मी एका लाभार्थीचा लोगो करून तिकडे फोटो काढतो कारण विहिरीचं काम पूर्ण झाले तर वारंवार तिकडे मजूर लावू शकत नाही ना तिकडे नुसतं मजूर करून फोटो काढू शकत नाही तर दरवेळेस मी त्या फोटोचं खर्च करायचं आणि दरवेळेस मस्टर काढायचं प्रोग्राम इतकं यायचं मस्टर काढायला 6 दिवसाचं मस्टर काढायचं आणि 10 मजूर भरतं आणि पैसे किती पडतात 16-17 हजार रुपये तेवढे मी त्या लोकांना मी मसावून जाण्याचं काय ते म्हणजे 16-17 हजार पैकी 2-4 हजार तिकडे केले त्या लोकांचे लाभार्थीचे मी मागं पण करत होतो मी त्यावेळेस अकाउंटचे मी आपण मागं म्हणत नाही की अकाउंटचा प्रॉब्लेम होते जॉब कार्डचे प्रॉब्लेम होते आधार लिंक खाते त्यावेळेस प्रॉब्लेम होता त्यावेळेस माझ्या दोन्हीपासून झिरो केले गेले आता मी सगळं क्लिअर केले पण आता असं झालं आहे की 10 ते 10 मजूरच्या वेळी 1 मजूर लोक आपल्याला ठीक आहे आणि दुसरं असं आहे की 6 दिवसाचं मस्टर काढायचं आणि बरोबर इथं यायचं इथं येऊन मस्टर काढायचं आणि सोमवार असं आहे म्हणजे सोमवारी मस्टर काढायला पाहिजे तर पुढच्या सोमवारी परत काढायला लागेल असं ठीक आहे ते आम्हाला मान्य आहे सोमवारच्या दिवशी आम्ही वाटलं दुसरं लोक ठीक आहे आम्ही एवढं लावून येतच आहे इथं गरजेचं आमचं मस्टर निघत नाही ना परत पुढच्या सोमवारी यावं लागतं इथं मस्टर काढायला आणखी ठीक आहे पण एक आठवड्याचं काम झालं साहेब आता ते मार्चच्या आधी काही ग्रामपंचायतीमध्ये आपलं अंगणवाडीचे कामं सुरू झाले आता त्याच्यामध्ये MIDC जोपर्यंत मस्टर पडते तोपर्यंत त्याचं पुढचं पेमेंट होऊ शकत नाही आजच्या स्थितीला ते बांधकामं त्यांनी खूप जोरात कामं सुरू करून दिले पण आजपर्यंत तर एक मस्टर निघालं नाही म्हणून पुढचं रेकॉर्ड करू शकत नाही एकही मस्टर निघाला मी आता अंगणवाडी सांगतो रावसाहेब गेले फोटो काढला तुम्ही फोटो अपलोड केला त्यानंतर फोटो अपलोड केल्यानंतर एक्सेप्ट करण्यासाठी मी राठोड कितीचा फोन केला मी 21 तारखेपासून आजपर्यंत तो फोटो एकच झाला नाही म्हणजे त्यांना फोन करतो मी सांगतात की ऑफिसला या मी ऑफिसला येतो बोलतो की माझी आयडी बंद आहे तुम्ही नंतर मला मेसेज सांगते माझी आयडी बंद आहे माझा पासवर्ड चेंज झाला आहे 21 तारखेला फोटो अपलोड केला गेलेला आहे आजपर्यंत तुम्ही फोटो काय एक्सेप्ट केला नाही प्रॉब्लेम काय तुम्हाला मग माझ्याकडे दाखवतो मग एका कामासाठी आम्ही 4 फेर मारावं लागते का भेटला आम्हाला किती दिवस लागतात अपलोड करण्यासाठी हा कोणाकडे आहे पीडीएस आहे ही जबाबदारी कोणाची आहे त्याचं नाव सांगा यांचा जो प्रश्न आहे अंगणवाडीचा एपीएससी कोण आहे तो माझ्याकडे पासपोर्ट नाही मग कोणाकडे आहे कलेक्टरकडे सीओकडे हा नाव काय ना सर पासवर्डचा विषय काय ते मला माहिती नव्हतं मला तरी सांगितलं तर मी ॲक्सेप्ट करून घेतलं होता मला सांगा एक फोटो अपलोड करण्यासाठी किती पैसे लागतात व्हिडिओ साहेब तुम्हाला माहिती नाही यांना पैसे पाहिजे पैसे दिले तेव्हा अपलोड करायचे पैसे घेतले याने डायरेक्टमध्ये सांगतो माहिती सांगतो ना तुम्ही खात्री ठेवा साहेब असं कोणी असेल ना त्याला लागेल कारवाई करा हे तुम्ही म्हणून त्यांना मी गोष्ट सांगतो
चुकीचं आहे. मग एवढे दिवस काय केलं याने? त्याला मागे व्हिडिओ दुसरे होते साहेब. तुम्ही आज तुमच्या पिरियड मध्ये आहे ना हा विषय, त्यांच्या पिरियड मध्ये 31 तारखेला फोन केला आहे. 31 तारखेला त्यांना फोन करतो मी. हे बोलतो मला ऑफिसला यावं लागेल फोटो अपलोड करण्यासाठी. मी इथं आलो तर बोलतोय करतो नंतर. मग काहीतरी एक विषय त्यांनी सांगितलं, पण आता सांगितलं नाही मला तो विषय मी. त्यानंतर तुम्ही मला मेसेज टाकला आहे की माझ्याकडे पासवर्ड चेंज झाला आहे. आता म्हणतो तो ओपन करण्यात म्हणजे एक्सेप्ट करण्यात आला पण तुमच्या आयडीवर. हां अरे ही काय समन्वय झाला ना. सामनेवाला जर सांगतो तर लागेल तुम्ही पासवर्ड ह्यांच्याकडून पाहिजे. त्याच्यावर कारवाई करा, त्याच्यावर कारवाई करा. नाटक नाही, त्याच्यावर कारवाई करा तुम्ही. याच्या पासवर्ड दुसऱ्याला देता येत नाही. नियम काय सांगतो, ज्याच्या पासवर्ड त्याला दिले त्याच्या काल उठून जे काय करून घ्या. काल उठून त्याने खोटं काय अपलोड करून दिलं तर तुम्ही काय करणार? मग तुमचं पासवर्ड दुसऱ्याला कसं काय देतात? एपीओ आहे मग तो सापडला नाही का तेव्हापासून होता निघतो. एवढे दिवस सापडला निघतो. असे मोठे माणसे नको. साहेब माझी एक विनंती तुम्हाला की आमच्या कोरोनावर आम्हाला एवढ्या लांब यावं लागतं प्रश्न करण्यासाठी. कोणाकडे आपण 6 दिवसात प्रश्न काढतो. आमच्या 6 चे 12 दिवसाचे करावं आणि कमीत कमी विक्रीचं 20 वगैरे आपण प्रश्न एक्सेप्ट करावा आणि अंगणवाडीचंही जास्त करून घ्यावा तुम्ही. कारण की आमच्या आता पाऊस डोक्यावर आहे आणि पावसाळ्यात आमचे प्रश्न काढणार नाही परत आम्ही आणि काढले तरी तुम्ही झिरो करणार. परत ते विहिरी भरले जातील आणि आमची कुशल बिल परत अडकून राहतील आणि लोकांचे माझ्याकडे आताही फोटो तुम्हाला दाखवतो मी. बांधकाम झालेले आहे तरी त्यांचे बिल पडत नाही. ते काय सांगितलं आता? ठीक आहे. व्हिडिओ साहेब यांना विचारा याचा पासवर्ड कोणाकडे? पासवर्ड कोणाकडे? सिनियर नाम नाही का त्याच्या? आता तुम्ही आहे पंचायत समितीचे कर्मचारी आहे का तो? तहसीलच्या याच्या पासवर्ड तुमच्याकडे कसं काय? पासवर्ड हा संयुक्त आहे तहसील आणि व्हिडिओचा. व्हिडिओचा पासवर्ड किशनकडे आहे आणि तहसीलचा पासवर्ड माझ्याकडे आहे. तर याच्याकडे तहसीलच्या पासवर्ड मी हे वापरू शकता का? संयुक्त आहे. मग याच्या आता तू ठेवलं नाही सर, किशनकडे दिला आहे पत्र समितीचा पासवर्ड आणि तो तुमचं नाव सांगतो माझ्या वरिष्ठांकडे आहे. पासवर्ड यांच्याचकडे आहे. पंचायत समिती कामांचा तहसीलदार साहेब, तहसीलदार मी दोनों आहे. आता हे तुम्ही बघा तुमचे दुकान तहसीलदार आमचे लोक गुजरातमध्ये जातात. रोजगार इथे उपलब्ध आहे. काम करणाऱ्याला पासपोर्ट साठी एकच महिने लागतो. 21 तारखेची गोष्ट आहे. दुसरी आता हे 21 केलेली का? कोणती 21 आहे? दुसरी 21चा रस्ता बघत असेल किंवा पैशांचा रस्ता बघत असेल. किंवा आज उद्या कशाला आज सभाचा रस्ता बघत होते का? इथून आकडा याला सोडून द्या. तिथे कलेक्टर ऑफिसला सोडा. दुसरे काम करणारे माणसे घ्या आणि इथे कारवाई करा. हा असं चालणार नाही. आणि घ्या तुम्ही ते विषय घ्या. पूर्ण टीम बदलून टाका. नवीन घ्या. आपण करू आता इंजिनियर बांधकामाचा प्रोडक्ट आलेला जातो पायावर किंवा लेवल लेवल. तो प्रोडक्ट आल्यानंतर साहेब किती दिवसामध्ये झाला पाहिजे तेवढं मला सांगावं. इंजिनियर प्रोडक्ट आल्यानंतर तो लगेच त्याच दिवशी सेंड करतो. हां, तर तो फोटो साधारण किती दिवसामध्ये संबंधित ऑपरेटरने एक्सेप्ट केला पाहिजे.
थोडं सांगा. मग माझ्याकडे एक विषय सोनपूरचा आहे, दिलवाजी सावलेवा साहेब. त्याचा पायाचा फोटा 11 तारखेला काढलेला आहे, 11 मार्च रोजी, आणि आजपर्यंत त्याचा फोटो एक्सेप्ट केला गेला नाही. आणि साहेब असा उशीर केला जातो मुद्दाम, आणि मग उशीर केल्यामुळे ते डिलेमध्ये जातात. डिलेमध्ये झाल्यानंतर ते काढण्यासाठी साहेब पैशांची डिमांड केली जाते. ते चुकीचं आहे लाभार्थ्यांकडून. शून्य फोटो एक्सेप्टला आहे. आपण दररोज 4 फोटो एक्सेप्ट करतो आणि सध्या फोटोची संख्या जास्त आपल्याकडे अरे यार डिव्हिजनला जर जास्त आतापर्यंत ऑर्डर झाली पाहिजे यांची. कोण आहे ते नावाचं रेड नाही, रेड झोनमध्ये फक्त ते रेडमध्ये गेलं नसताना लगेच नाही तसं नसतं. जर जे राष्ट्राचे ॲक्सेप्ट झालं त्याला सँक्शन झालं होते ना, त्यांच्या सेकंड इन्स्टॉलमेंटला नाव रेडमध्ये झालं होते. आपण कॅन्सल अपलोड करतो. नाही बघा त्याचा पेटा होता भेटला आहे, मग रेटमध्ये कसं काय केलं? नावाचं सिस्टम दिलं नाही. तो आम्ही जे स्टार्टिंगला मधून झालं होतं गडबडा, त्यांच्या दुसऱ्या किंवा आपल्याला रेटला नाव टाकलं. त्याचं कारण आतापर्यंत द्यायला पाहिजे ना. मार्चामध्ये होतो, रेटमध्ये गेला, तर काय कारणाने रेटमध्ये गेला ते तुमच्या संबंधित माणसाला सांगायला पाहिजे नाही. गावाचे त्यांना आम्ही लिस्ट देतो रेटवाल्याची लिस्ट नाही. आम्ही त्याच्यामध्ये मग ते डिस्टॅन्सचं काम आपण आयोजन दिलेलं आहे. त्यांना माहिती एका दिवसात काम होत आहे. आपल्याच लोकांना व्यवस्थित काम केलं पाहिजे की आमची बघा विकास मंत्रीने स्पष्ट सूचना दिलेली आहे. पैसे खाणारा ज्याच्या नावाला त्याच्यावर सरपंच असेल किंवा इंजिनियर असेल कायदेशीर गुन्हे दाखल करा, असे स्पष्ट सूचना. म्हणून जर एखाद सांगत असेल तुमच्या नावाला तर तुमच्यावरती येईल. म्हणून तुम्ही कारवाई करायला पैसे जे काही लागत होत आहे डिलेमधून निघत आहे माहिती आहे. पैसे घेतले सगळ्यांना निघत नाही. एवढे दिवस पेंडिंग कसा येऊ शकत? जर डिलेमध्ये आहे का सूचना दिली नाही त्याचा आता पैसे घेता सिद्ध होतो ना. लक्ष द्या. असे जे असेल त्यांना हाकापोटी करा, भरपूर पडलेले आहे. सरपंचाने जे सांगितलं ते तंतोतंत खरी गोष्ट आहे. तुमच्याकडे 30 लोक आहेत घरकुलचे, ते इंजिनियर म्हणून 30 आहेत. असं एकही इंजिनियर नाही आहे तो पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही, या नाही घेतलं तर तो काम करतो. प्रत्येक फोटो काढलं 4,000 5,000 असे पैसे घेतले जातात. आत्ताच काल परवाकडनं विक्रीचा विषय होता. जिथे जिथे पण जे आपल्या 88 ग्रामपंचायती आहेत, 88 ग्रामपंचायती सगळ्यांचेच पैसे घेतले जातात. घरकुल 1,27,000 रुपये आहे. 3-4 लाख फोटो काढले तर तो 20,000 रुपये घेतो. तो घरकुल भरणार नसेल. आता काही याच्यावर व्हिडिओ आहे. आपले तरुण माझ्या खालचा जो पट्टा आहे, तरुण माझे
एमपीच्या लोकांचे घराचे फोटो आहेत आणि आपल्याकडे नोट केलेले आहेत. पैसे घेतले तर तो कुठलाही फोटो आणला अपलोड केला की त्याचे पैसे येऊन जातात. धडगाव तालुक्याची परिस्थिती एकदम वाईट आहे. या सगळ्या लोकांना सांगून द्या की पैसे घेतल्याशिवाय काम होतं. गव्हर्नमेंटला पैसे देत नाही का? एक तर यांचे रेट बोर्ड लावून द्या साहेब, तिथे बोर्ड लावून द्या. एक फोटो काढला याला 5,000, दुसरा काढला 10,000, काही रेट लावून द्या म्हणजे फटाफट लोक काम करतील. तर प्रत्येक ठिकाणी पैसा लावला असेल तर काय कामाचं आहे? तुम्ही जे काम करताय चांगलं करताय, तुमच्याबद्दल आम्हाला कुठलीही तक्रार नाही. पण तुमचे जे खाली लोक काम करताय ते एकदम चुकीचं आहे. त्याच्यानंतर दिनांक 28 ऑगस्ट 2023 शेवटी घरकुलचे आपण प्रमाणपत्र दिलेले आहे. तर त्या घरकुलांचं आपण लवकरात लवकर ते मार्ग लावले पाहिजे. आता करता मला वाटतं तुम्ही चांगले मार्ग लावलेले आहेत, तरी उर्वरित अनेक घटक अजून शिल्लक असतील तर साहेब त्याच्यापासून तुम्ही लवकर मार्ग लावा. आणि हे जे घरकुलवाले जे तुमचे विषय आहे हा कुठेतरी तुम्ही गंभीराने घ्या. नाहीतर एक ग्रामपंचायत तुमच्या जो आहे सरपंच ग्रामपंचायत, तर ग्रामसेवकाची जबाबदारी तुम्ही दिली पाहिजे. आणि यानंतर जरी याच्या गाईडलाईनमध्ये नसेल तर आजच्या ग्रामसभेचं ठराव घ्या आणि तुम्ही मार्गदर्शन लागून घ्या. जिथे ग्रामसेवक उभा असेल फोटो काढा, तरच त्याचे पेमेंट दिलं गेलं पाहिजे. काही तुम्ही लावा. सर अमित शाह आपले गृहमंत्री आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात कार्यक्रम झाला होता. त्या दिवशी आपण इथं कार्यक्रम घेतला होता. हा संपूर्ण भरला लाभार्थींना. मी त्यावेळेस लाभार्थींना त्या मंचावर सांगितलं होतं की या घरकुलाला 1 रुपया द्यावा लागत नाही. कुठल्याही लाभार्थीनं कुणालाही 1 रुपया द्यायची गरज नाही असं मी एकदा वेळेस होतं. 3दा 4दा सांगितलेलं होतं की कुणालाही रुपया द्यायचा नाही असं स्वतः. हा जो विषय आहे ते तुम्हाला आम्हाला माहिती आहे. कालाकार एवढे आहे जोपर्यंत तुम्ही पैसे देत नाही ना तर त्याच्या कागद आणणार नाही, फोटोही निघणार नाही. म्हणून हा विषय गंभीर आहे. इथे तुम्ही मला एक पत्र दिलं होतं, आम्ही तिथे बोललो, इथे बोलतो. हे जे मजले आहेत जोपर्यंत ऑनलाईन करणार आहे हे तिथे जोपर्यंत मुदत ठेवत नाही, फोटो निघत नाही. फोटो निघला पैसे देत नाही तोपर्यंत फोटो रिटर्न करायचं नाही. काय आणि म्हणून असे जे आढळले त्यांचा गुन्हे दाखल केला, गुन्हे दाखल करा, बरोबर शिक्षा होते. दुसरं साहेब नवीन आहे जे घरकुलचे झुकलेले आहेत, बाकी घरकुलचे झुकलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा नवीन अजून हे सुद्धा सर्वे करू नये. ते नवीन लाभार्थी जे झुकले असेल त्यांनाही द्यायचे आहे. म्हणून ते सुद्धा सर्वे करून घ्यायचे. ज्यांच्या घरकुल आलेले असेल त्यांना सुद्धा नवीनमध्ये देता येतो. म्हणून ते सुद्धा सर्वे करून घ्या. आणि जे विषय आहे जे तुम्ही चांगला काम करताय तेवढी गोष्ट खरी आहे. ते तुमचे खालचे जे असे आहे काम उभा करणारे पैसे घेणारे निश्चित कारवाई करा. सबरीचा विषय आहे. सर शबरीचा विषय हा गेल्या 2 वर्षापासूनचा होता. आणि त्यानंतर प्रथम संचालक जे आहे टोलवेचे आहे त्यांना आपल्याला असं पत्र दिलं होतं की या संपूर्ण लाभार्थीचे सर्व घरातले आधार कार्ड सर्व कुटुंबाचे सदस्यांचे घ्यावे. आणि त्याप्रमाणे पूर्वी त्यांना ग्रामसेवकांना कसं पत्र काढलं होतं लाभार्थी घ्यावे. आमच्याकडून 572 आधार कार्ड जमा झालेले आहे आणि त्यांनी 22 सर्वांचं रजिस्ट्रेशन केले. मध्यंतरी आपण जवळजवळ 11,500 PMची रजिस्ट्रेशन केले. त्या रजिस्ट्रेशनमध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च आमची 3 महिने रजिस्ट्रेशन करणे, आधार कार्ड अपलोड करणे आणि अकाउंट मॅच करणे ह्याच्यात केलेले आहे. आणि त्यानंतर 100 दिवसांना कार्यक्रमामध्ये आपल्याला जास्तीत जास्त घरकुल पूर्ण करावे. आता थोडंसं निराश झालेलं जी मागणी झाली त्याच्यामध्ये
आता याच्या काय आहे आणि ते सुद्धा 557 लाभार्थी ते 2 वर्षापूर्वीचे आणि त्यात सुद्धा आपल्या 11,000 पेमेंटचे रजिस्ट्रेशन केले ते लाभार्थी त्यात आलेले ते सुद्धा आपल्याला त्यांचे कमी करावं ते बघून जे असेल ना उद्योगात त्यांना लागेल त्यांना एक्सप्रेस करायला लावा. साहेब आमचं गौरव ग्रामपंचायतीचा राजवडीचा याला कुणाला काम करू द्या, कोण असेल ते रद्द करा काम करू. ज्यावेळेस मला पत्र आलं त्यावेळेस मी पत्र त्यांना कमी करावं म्हणून पाठवलेलं आहे. त्यांच्या नावावर दुसरा माणूस घ्या त्या भागाला त्याला काढायचं आहे. पुण्याचा माणूस एकमेकांसाठी काढू शकतो. आणि त्यांचं पत्र आल्यानंतर ग्रामपंचायतीचं त्याला संबंधिताला कमी करावं असा दुसरा माणूस त्या भागाला जो भाग कुठला असेल त्याला देऊन टाकावा. दादा आमच्या मागणी ग्रामपंचायतीला 2023 पासून सर काही आम्ही पैसे संपूर्ण जमा केले. आजपर्यंत ती काही थोडं आपण काही त्यांनी पाठवलेली नाही. बारीक कार्यक्रम सुद्धा त्रुटी काढलेली आहे. सगळी बरोबरचे काही 2023 पासून जमा केलेली आहे. आमची भरपूर फाईल आहे. हा तुमची आहे आपला बिझनेस असेसमेंट आजपर्यंत ती फाईल पण घालवली 2023 पासून घटनेच्या घटने पडलेल्या आहेत आणि त्यांनी तारीखच्या त्रुट्या काढलेल्या आहेत. फाईल एकदा त्रुटी काढली पाहिजे त्यांनी मला वाटते त्रुटी काढतो केल्यानंतर कोणाकडे ॲक्टिव्ह यांना ट्रायबल मंजूर करा. बाकीचे आमचे फाईल ऑनलाईनला टाकलेले म्हणजे असतील तर त्यांना अरे केळीची पासून मागतात बाकीचे प्रकल्पाला बाकीचे केळी मग यांचे कशाला देतो फाईल नाव सांगा नाही. एक बी फाईल गेलेली नाही आमची ऑनलाईन चेक करायचं बाकी आहे. सरकारचं डायरेक्ट आमच्याकडे नाही बाकीचे प्रकल्पाला गेलेले नाहीये. प्रकल्पाला गेले का मांडवीची फाईल एकटी गेलेली मला दाखवा तुम्ही. का बाकीचे गेले मांडवीची फाईल एकटी गेलेली नाही मला विचार तुम्ही. यादी दाखवा. मांडवीचे सांगा दुसऱ्या विचारतात त्या गावाच्या नावे सांगा. आणि दुसरं चर्चा करायचे ते वाचता येणार तुम्हाला माहिती पडेल. कसं काय खोटा बोलतो पाठवतो. अरे ठाकरे ऍक्टिव्ह सांगतो ना, आता सांगतो तुम्ही पाठवले मग कुठे गेले.
दुसरा माणसाला घ्या. 23 पासून 25 आहे. काय करत होता? झोपत होता का? हा? अरे 23, 24, 25 येऊन गेले ना. काय ठेवायचे कारण काय? आता जमा केलेली आहे. आता जमा केले आता लिस्ट बनवली. साहेब एका चांगला माणूस ठेवलं. हा याच्या हॉस्पिटलपेक्षा तुम्ही देऊन द्यायला पाहिजे होतं. भक्ताने दिले असेल ना ते काही कार्य 10 20 त्याच्यासाठी नाटक असेल. साहेब तुम्ही लक्ष घेऊन काही म्हणजे आपला डिपार्टमेंटने त्यांच्या पर्सनल लेजर चालत असेल तर योग्य नाही. साहेब आमच्या इथे गोरे ग्रामपंचायतीचा 3 वर्ष झाले आम्हाला ग्रामसभा सरपंच एकही ठराव दिला नाही. माझ्या जातात काळाकाळ करतात 3 वर्ष झाले आम्हाला एकही ठराव दिला नाही. आम्हाला ग्रामपंचायतीचा ठराव एकही गुलाबी सुद्धा कामाचा दिला नाही. 30 पाटीकर गोरे ग्रामपंचायत 3 वर्ष झाले आम्हाला 3 लोकांना एकाही ठराव दिला नाही. आम्हाला गौऱ्या गावशो हा विषय बघा. याची ओळख कुठे आहे? मेरी गोष्ट ही पंचायत कोणीच घेत नाही. मला एक मिटिंगसाठी मागच्या व्हिडिओ साहेबांनी पाठवलं आणि एक ग्रामसभा गेलं तर त्या दिवसापासून 3 वर्षापासून माझं सोडून मी सुरुवात करून ठेवलेलं आहे. मला काम करायला आवडतं. कारण काय आता बघा तुमच्याकडे चार्ज देऊ दिला ठीक आहे. आता 3 वर्ष साहेब चार्ज दिल्यानंतर तर 3 वर्षात व्यवहार तर झाला असेल ना. व्यवहार काय झाला नाही का 3 वर्षात? आमसभा आहे इथे तर नाटक नाहीये. ऐकून घ्या. तुम्हाला बोलायची काही पद्धत असली पाहिजे. त्याची कोणासमोर बोलताय तुम्ही? अजिबात बोलायचे नाही. पद्धत असते बोलायची. इथे तर नाटक सुरू आहे का?
मग महाराष्ट्राच्या मुसलमान काय लावलेलं कसं तर राजकारणात नाही झाली. तुम्ही जेवढं याच्यात तुम्हाला विचारलं गेलं तेवढं बोललं पाहिजे. काही प्रोटोकॉल असतो या गोष्टीच्या. हा कुठलाही ग्रामसभा असेल तुम्ही चार तुमच्याकडे दिलाय ना मग जेवढं याच्यात असेल तेवढंच उत्तर दिलं गेलं पाहिजे ना. तर हे चुकीचे नाही अपमान होता ना. मी तुम्हाला जे विचारला 3 वर्षात तुमचा व्यवहार झाला किंवा नाही त्याचं उत्तर मग कसं काय सांगता तुम्ही मारून मुसलमान केलं. मला एक सांगा 3 वर्षात किती ग्रामसभा झाल्या ग्रामसभा पंचायत आतापर्यंत नाही आहे म्हणजे अजून काळामध्ये करून देतो. दादा एक सामाजिक ग्राम आहे हातामध्ये म्हणून बांधणार आहे तो सरपंच संघाचा घर म्हणून केलेल्या चौकशी आणि 3 वर्ष बांधकाम चौकशी करायला लावले तरी पत्र दिलेलं आहे साहेबांना तरी चौकशी केली आहे. गेले पण सरपंचाने गेले पण काय चौकशी केलेली आहे पत्र दिला आपण पत्र व्यवहार केलेला आहे. सभासद सरपंच राहतोय नाव टाकलेलं आहे 25 लाखाचा आहे. दिलेलं आहे आम्ही पंचायत समितीला जमा केलं आहे आम्ही. पुढचं डिपार्टमेंट एसटी महामंडळाचे